ज्यांच्या माध्यमातून फोन आला आदरणीय आमचे मृदंग मार्तंड, आपल्या गावाचं रत्न, वैभव तालुक्याचं जिल्ह्याचं रत्न, ज्यांच्या माध्यमातून ही सगळी मिलिटरी फौज तयार झाली महाराज. वारकरी सेना म्हणते त्याला. एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा महाराज. आणि गावाचं भरपूर सहकार्य माऊली महाराज, तुम्हाला काहीच कमी नाही महाराज. आणि गावातील कीर्तनकार असले ना महाराज, गावाला त्यांचा आदर पाहिजे. गावातले मृदंगाचार्य असले, गावातल्यांना त्यांना आदर पाहिजे. आणि गावातला गायक असला, गावातल्या लोकांना त्याचा आदर पाहिजे. आणि पुढची एक खोटी सांगून जातो, त्यांनी बी गावासारखं वागलं पाहिजे. आणि हे जमलं फक्त 1000 लोकात. आमचे आदरणीय माऊली महाराज खोटे, एकदा जोरदार त्यांचं टाळी वाजवून स्वागत करा महाराज. मी तर त्यांचं आल्या आल्या दर्शन घेतलं. म्हणणं काय ते संपतबतीतलं वातावरण बघितलं संस्थेचं, मला तिथली एक प्रमाण तो कोबरायचं आठवलं. उत्तम ते ठाव रम्य स्थळ, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, जगात स्वामीचे ते पाय, जगात स्वामीचे ते पाय, जगात स्वामीचे ते पाय, जगात स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, उत्तम ते ठाव रम्य स्थळ. जागा म्हणजे जागाची महाराज. आणि पुन्हा गावाच्या निकालीला आहे. आणि जिथं माणसाचं मन रमतं का, माणसाने तिथं क्रीडा केली पाहिजे. मन ते रमण क्रीडा करी, जागा उत्कृष्ट लाभली महाराज. गाव सुंदर आहे खरंच महाराज. गावाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण या गावात तिसऱ्यांदा माझं योगी महाराज येण्याचा. आणि माऊली महाराजांना आल्याला सांगितलं, गाव चांगलं आहे, तुमचा योग चांगला आहे, आणि बापाचं छत्र चांगले असल्यामुळे भ्यायचं काम नाही महाराज. बेस्ट महाराज. आता आम्ही महाराज एवढे कीर्तन करेत, पण वनवाशी पाखरे आहेत महाराज. ज्यांना बापाची सावली नाही ना महाराज, काही उपयोग नाही महाराज. म्हणून छत्र चांगले, गाव चांगले, योग चांगला. आणि अशी योग येण्याकरता माऊलीची कृपा असल्याशिवाय योग येत नाही. विठ्ठला अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. फक्त त्याला कडवे 4 आहेत, जरा जड जाते म्हणायला. पण ही मंडळी सगळी तरवेज आहे, त्याच्यामुळे जड जायचं काही वातावरण नाही. साधकाला मार्गदर्शन करणारा जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आहे. 4092 अभंग जर आपण वाचले तर तुकोबारांनी प्रत्येकाला भिन्न भिन्न उपदेश केला. कारण उपदेश करण्याकरताच ते आले. इथं येणारे ती गजन येतं. जीवाला सुद्धा मृत्यू लोकात यावं लागतं, देवाला सुद्धा मृत्यू लोकात यावं लागतं, आणि संतांना सुद्धा मृत्यू लोकात यावं लागतं. प्रत्येकाचे येण्याचे कारण सुद्धा भिन्न आहेत. जीवाला यावं लागतं त्याचे कारण 3 आहेत, देवाला यावं लागतं त्याचे कारण 3 आहेत, आणि संताला यावं लागतं त्याचे कारण 6 आहेत. विठ्ठला जीवाला यावं लागतं, पाप झालं की जीवाला यावं लागतं, वासना शिल्लक राहिली की यावं लागतं, आणि कर्म शिल्लक राहिली की यावं लागतं. तिन्हीला प्रमाण येतं. आणि आपण ऐकून ऐकून पार म्हणजे पाठांतर झालेलं आहे सगळ्याचे. भरपूर ऐकलेलं आहे आपण. देवाला यावं लागतं हे कारण तर आपण रोज ऐकतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पण संताला कसं करता यावं लागतं? वाढावया सुख भक्ती भाव धर्म, 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 वाढावया सुख भक्ती भाव धर्म.
वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुणाचार नाम विठोबा वाढावया सुख आता 12 वाजले तरी सोडित नाही महाराज अशी माणसं मिळाल्या पण तुम्ही बसले पाहिजे ना कारण आमटीचा जोर कमी झाला तर बसता विठ्ठला मला आपल्या खेड्यापाड्यातले सप्ती आवडत महाराज पण टाइम आवडत नाही महाराज 9 ते 11चा टाइम म्हणजे काटता कटत नाही महाराज आणि जांभळ्यात येणारे माणसाचे लय खटकत आहे महाराज आणि पुढं तर कवाच बसायचं नाही कीर्तनकाराच्या पुढं बसणारा माणूस असा फ्रेश पाहिजे कारण त्याच्याकडे बघून कीर्तनकाराला एनर्जी येते म्हणजे बॅटरी चार्जिंग होती कीर्तनकारा पुढं बसणाऱ्या माणसाने तोंड प्रसन्न ठेवायचं तरच पुढं बसायचं नाही तर आपलं काळं पांढरं घरी केलेलं लय कारण आमची बॅटरी तुमच्या विठ्ठल आहे आता हे बघा असे फ्रेश चेहरे ना असे 11 वाजेपर्यंत फ्रेश पाहिजे महाराज आता जसे गुलाबावानी चेहरे आहेत ना फक्त सूर्यफुलं होऊ नये महाराज आता जसे कापसाने तोंड टाकून दिलीत ना तसं होऊ नये कीर्तन ही जबाबदारी महाराज त्याची श्रवण जर माणसाने चांगलं केलं ना महाराज तर लय दिवस कीर्तन ऐकायची गरज नाही आता आपला सप्ताह किती वर्षापासून आहे महाराज सांगता येत नाही तरी आपल्यात काही बदल नाही नाही म्हणायचं नाही बदल झाला म्हणायचं महाराज होय महादेव महाराज बदल झालाच पाहिजे आणि हा बघा श्रवणाची पावर बघा जर श्रवण ज्ञानोबा मला चांगलं केलं त्याला काहीच करायची गरज नाही तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता मोक्ष अशी आईता श्रवणाची माझी पण ते श्रवण कसं करायला पाहिजे तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का आणि त्याचा परिणाम ज्ञानोबारांनी शेवटला सांगितलाय आहो आळू माळू अवधान द्यावे येतुलेने आनंदाच्या राशीवरी बैसावे पाप श्रवणेंद्रिया देवे घातली माळ आणि या श्रवणाने किती जणांचा उद्धार केलाय श्रवणे कीर्तने झाले ते पावन श्रवणे कीर्तने झाले ते पावन सप्ताह किती दिवसाचा असतो 7 दिवसाचा 7 दिवसात सुद्धा उधार होतो ना माणसाचा कोणाच झाला परीक्षितीला हो दिसासा परीक्षितीला हो दिसासा परीक्षितीला हो दिसासा सुख संकटी की उभारीला वाहो दुःख संकटी की उभारीला वाहो सुख संकटी की उभारीला वाहो उभारीला वाहो सुख संकटी की उभारीला वाहो परीक्षितीला हो परीक्षितीचा उद्धार किती दिवसात झाला 7 दिवसात एक जण मला 7 दिवस लय झाले जरा हलकड येत नाही का लय हलकड येतोय किती हलकड एक तास उरला एक तास उरला खटवांगराया एक तास उरला खटवांगराया एक तास उरला खटवांगराया भाग्य कैसा कैसी कळाली भाग्य कैसा कैसी कळाली भाग्य कैसा कैसी कळाली ते म्हणले ती बी लय लांब झालं 1 तास म्हणजे काय कमी झाला का त्याच्या हलकड नाही का देवाची द्वारी उभा क्षण भरी देवाची द्वारी उभा क्षण भरी मुक्तिचारी साधलेल्या मुक्तिचारी साधलेल्या पहिल्याने किती दिवस सांगितले आपण ते म्हणले अलकड्या पुन्हा किती सांगितले ते म्हणले त्याच्या बी अलकड्या पुन्हा किती झाले ते म्हणले मग त्याच्या बी अलकड नाही का तेरे हो या शांति महल बाबा तेरे हो या शांति महल बाबा संतति तेरे हो या शांति महल बाबा तेरे हो या शांति महल बाबा टाळी वाजवा एकदा बेस्ट महाराज याला म्हणतात मुरल्या लोणचं कुंकुम बी खाता येते महाराज कोण्या गावचे
माणसं तू सोन्यामध्ये, सोन्यासारखी माणसं सोन्यामध्ये महाराज. पुन्हा खोटे नाहीत, आडनावाचे खोटे होते. असं वाटतंय आपल्यातले 2000 त्याला देऊन टाकावं महाराज, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. असं प्रमाण दिलं पाहिजे महाराज. पहिल्याने किती दिवस सांगितले? 7. त्याच्या अलकड किती सांगितले? त्याच्या अलकड, त्याच्या अलकड, आता त्याच्या अलकड. गुपित लपलंय रे, त्याचे बी अलकडे माऊली बा. कोणतं? निमिषार्ध संत संगती वासवै कुंठ कल्पा, वासवै कुंठ कल्पानी, वासवै कुंठ कल्पानी. निमिषार्ध वासवै कुंठ कल्पानी, वासवै कुंठ कल्पानी, वासवै कुंठ कल्पानी. निमिषार्ध संत संगती वासवै कुंठ कल्पानी, निमिषार्ध संत संगती वासवै कुंठ कल्पानी. निमिष कशाला म्हणते? निमिष क्या बात आहे. पापने खालीवर व्हायला जितका टाइम लागतो का तितक्या सुद्धा उद्धार होऊ शकतो, पण त्याला सर्वांगाचे काय काय करावं लागते. आणि ते कोणी केले? सर्वांगाचे कान केले त्याने, सर्वांगाचे कान केले त्याने, सर्वांगाचे कान केले त्याने. महाभागवत करुणी श्रवण, महाभागवत करुणी श्रवण, महाभागवत करुणी श्रवण, महाभागवत करुणी श्रवण. सर्वांगाचे कान केले त्याने, सर्वांगाचे कान केले त्याने, सर्वांगाचे कान केले त्याने. इतकं जरी एकाग्र चित्ताने कीर्तन ऐकलं ना, लय कीर्तन ऐकायची गरज नाही. आणि शहाण्या माणसाला लय बोलायची गरज नसती बघा. हो, नाही तर मग म्हणले ना काय ते काय ते हे काय काय म्हणते त्याला, ते आपलं हे ते काय ते रातचा गोंधळ बरा होता रात्रभर वाचली, काय म्हणते त्याला? हा काय वाचली? अण्णा त्या बघा ते खाली बघायला तू असं होत आहे मग त्याच्यामुळे. हा गाढवा पुढं काय वाचली त्या बघा ती त्याच्याकडे बोट करायली, पण ते काय म्हणणार? गाढवा पुढं वाचली गीता आणि ते काय म्हणताय? रातचा गोंधळ बरा होता. तसं होऊ नये महाराज. कीर्तन ऐकत आणि सर्वांगाचं काल कसं झालं पाहिजे? महाराज म्हणले दुधाला मांजर जशी जितकी एकाग्र चित्ताने ध्यान धरून असती, खालचा श्रोता कीर्तन करायच्या शब्दाला तितका तेवत पाहिजे. उद्धार व्हायला टाइमच लागत नाही. आणि शहाण्या माणसाला एक शब्द लय झाला, शहानिया पुऱ्या एकाची वचन, शहानिया पुऱ्या एकाची वचन, शहानिया पुऱ्या एकाची वचन. एकच शब्द पण त्याला शहाणा माणूस लागतो. ज्ञानोबा म्हणले कानाची वासनाची भेट झाली की त्याचा उद्धार झाला, पण त्याला श्रीगुरु तशी मिळाव ना, श्रीगुरु मिळाव. आणि एकदा कानाची वाचनाची ज्ञानोबा म्हणले भेट झाली, काना वाचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू घेऊन उटी कौन येकू जो. तुकोबाराय म्हणले तुका म्हणे कानी ऐकिली मात, तुका म्हणे कानी ऐकिली मात, तुका म्हणे कानी ऐकिली मात, तुका म्हणे कानी ऐकिली मात. ओची झाला घात जीवपणा, ओची झाला घात जीवपणा, ओची झाला घात जीवपणा. सर्वांगाचे कान करून जर कीर्तन ऐकलं, उद्धार व्हायला लय टाइम लागत नाही महाराज. आणि तळमळ फक्त संताची, बाकी आपला उद्धार व्हा तळमळ कोणला मला सांगा. तुमची आमची जी मरमर चालली कशा करता चालली? तुम्हाला म्हणून वाटत नाही का कसं व्हायला? आता एवढ्या पडत्या पावसात मी इथं आलो कशा करता? कोण मला पैसा करता? काय मोकळ्या मनाने बोलले बरं तुम्ही? बरं हे का खोटं बोलले का माऊली महाराज? मला सांगा तुम्ही. तुमच्या मनात जे ते बोलले तुम्ही. सगळ्याची मरमर पैसा करता येईल. निस्वार्थ जगावर प्रेम करणारी जात जर कोणाची असेल तर संताची.
लेकुराचे वाहे माऊलीचे आईशी कळवळ्याची करी लाभावीन संताला तळमळे मारा. तुम्ही 4092 अभंग वाचा. काय अभंगामध्ये उपदेश जनाला केला, काय अभंगामध्ये उपदेश मनाला केला, आणि काय अभंगात उपदेश जनाला अधिक मनाला केला. जनामध्ये 4 प्रकार केले: पामरजन, विषयीजन, जिज्ञासूजन आणि मुक्तजन. प्रत्येकाची व्याख्या सुद्धा भिन्न आहे. ज्याला कुठलं खायला आवडतं कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणायचं, ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषयी म्हणायचं, ज्याला 4 घरी मधुकरी मागून खाऊ वाटती त्याला जिज्ञासू म्हणायचं, आणि ज्याने कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. विठ्ठला ज्याला 1 नंबरचा पैसा आवडतो 2 नंबरचा बी आवडतो पामर म्हणायचं. नोकरीचा पैसा आवडतो विषयी म्हणायचं. पैशात त्याचं चित्त लागत नाही जिज्ञासू म्हणायचं. किती पैसा आला आणि किती गेला तरी ज्याला काही वाटत नाही त्याला मुक्त म्हणायचं. विठ्ठला यापासून येत येते का? नाही तसं काही नाही. मी जन्माला आलतो तेव्हा बी लाईटच गेली. काय ते होत राहते. एखाद्याचा पायगुणच बेकार असतो त्याला इलाज नाही मार. तरी बी आल्या आल्या पाऊस उघाडा. हे पाऊस पायगुण जरा बरा होता, पण आता जायला नव्हतं पाहिजे तिनं. कोणी गेली येईन आता. अण्णा येईन का नाही? आ प्रत्येक माणूस दिसला भिन्न भिन्न उपदेश. पामराला सांगितलं बाबा अनमोल किमतीचा तुला ठेवा मिळाला, मनुष्य शरीर डबल मिळणार नाही. सुवर्ण संधी जर चांगला उपयोग नाही केला डबल मिळत नाही. आता मागुता येईल फेरा, मागुता येईल फेरा, आता मागुता येईल फेरा, आता मागुता येईल फेरा. हे तो नघडिया नगरा, हे तो नघडिया नगरा, हे तो नघडिया नगरा, हे तो नघडिया नगरा. तुमने भाव झाला एकशे 84 नचून फेरा, 84 नचून फेरा, 84 नचून फेरा, 184 नचून फेरा, 184 नचून फेरा. आता मागुता येईल डबल डबल मिळत नाही मारा. काय काय गोष्टी डबल मिळत्या. खिशातला पैसा गेला डबल मिळन, मित्र गेला डबल मिळन, जमीन गेली डबल मिळन, बायको मेली दुसरी बायको म्हणू नका काय. आता काळ गेला देव विठ्ठला. पण तरी सुद्धा अपवादाने मिळन. पण आयुष्यात मारा नरदे एकदा गेला ना. आता घड्याळ किती वाजले तुमचे? 10:30 10:15. उद्या 10:15 होणार का नाही? आजचे का उद्याची? घडी कोणाकरता थांबलेलं नाही, टाइम कोणाकरता थांबला नाही. उद्या 10:15 10:30 वाजणार, पण उद्याचे का आजचे? आजचा टाइम जो गेला तो म्हणून तर तू बरा पाया पडे. आयुष्याची वेळ नका घालू आया, आयुष्याची वेळ नका घालू आया, आयुष्याची वेळ नका घालू आया, आयुष्याची वेळ नका घालू आया. लागा तुम्ही पाया विठ्ठलाच्या, लागा तुम्ही पाया विठ्ठलाच्या, लागा तुम्ही पाया विठ्ठलाच्या. डबल शरीर मिळत नाही. 83,99,999 शरीर आपण फिरत आलो त्या टायमाला आपल्या इथली जागा मिळाली. आणि आपण तर लयच भाग्यवान माणसं आहेत. भारतात जन्म मिळालाय, पुन्हा महाराष्ट्रात जन्म मिळालाय. तुम्हाला जिल्हा कोणता आहे? बीड जिल्हा तर काय बोलायचंच काम नाही मला. परभणी जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा या 4 जिल्ह्यात जेवढे संत जन्माला आले तेवढे कुठंच नाही आले महाराज. आणि त्यातली त्यात बीड जिल्ह्यात जास्त आहे. पवित्र ते जे हरीचे दास जन्म घेती, जे हरीचे दास जन्म घेती, जे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुल पावन तो देश, पवित्र ते कुल पावन, हे पवित्र ते कुल पावन तो देश, पवित्र ते कुल पावन तो
पुण्यात जन्म मिळाला. एवढं भाग्य नाही. एवढे माणसं मंडपात बसलीत, याच्यातला एक बी माणूस अजून मेला हे सुद्धा आपलं भाग्य आहे. बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी, बरवे झाले आजीवरी. नाही पडलं मृत्यूच्या आहारी, नाही पडलं मृत्यूच्या आहारी, नाही पडलं मृत्यूच्या आहारी, नाही पडलं मृत्यूच्या आहारी. वाचून आलो येतवरी, वाचून आलो येतवरी, वाचून आलो येतवरी, वाचून आलो येतवरी. हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण, हरी तुम्हा समर्पण. दिलाय काळे अवकाश, दिलाय काळे अवकाश, दिलाय काळे अवकाश, काळे अवकाश, दिलाय काळे अवकाश, दिलाय काळे अवकाश, दिलाय काळे अवकाश. अशी चांगली चाल म्हणली, चांगले स्वर लावलेत, असा हात वर केला पाहिजे. क्या बात आहे. खालच्या माणसाने रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. कीर्तन करायला बरं वाटतं महाराज. काही काही लोकांना कसं म्हणा, कसं वाजवा, कसं कीर्तन करा, काहीच मिळत नाही महाराज. त्याला म्हणलं तुम्ही काही रिप्लायच नाही. आम्ही 12 महिने तशीच. तसं नका करीत. आता मला सांगा, माऊली महाराजांना वाजवण्याची कला दिली, माणसाने दिली का देवाने दिली? बोला. देवाने दिलं. मला कीर्तन करण्याचं ज्ञान दिलं, देवाने दिलं का माणसाने दिलं? बोला ना. तुमचं काय दुखायला का तुम्ही बोलत? अहो, हे कीर्तन करण्याचं ज्ञान दिलं, माणसाने दिलं का देवाने दिलं? देवाने दिलं. हे आता हे संगीत क्षेत्रातलं ज्ञान आहे. यांना जे दिलं कोणी दिलं? देवाने. मग मला सांगा, आपण ज्या टायमाला यांनी चाल सुंदर म्हणली, क्या बात आहे म्हणलं, हात वर जातो का खाली येतो? लोक म्हणते क्या बात आहे, नाही क्या बात आहे म्हणजे हात वर जातो. माणसाचे आभार नाही, ज्याने दिलंय ते देवाचे आभार आहेत महाराज. मालिक तूने मुझे बहुत कुछ दिया, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया. काय देवाने आपल्याला कमी ठेवलंय मला सांगा? सगळं आनंदात ठेवलंय महाराज. का देवाची भक्ती करू नये आपण? देवाने आपल्याला काहीच कमी केलं नाही महाराज, काहीच कमी नाही. आता काल मला एक जण म्हणलं, महाराज इतकं देवाने दिलं, म्हणलं मग इतका पाऊस काऊन द्यावा? आता म्हणलं सरच जास्त दिल्यावर पाऊस तरी कमी काऊन देईन? विठ्ठला. इतकं तितकं आपल्याला सहन करीत जगावं लागेल महाराज. त्या टायमाला आपण जगतो. पहिल्यापेक्षा आताचे जरा काळ बरे आहेत महाराज. पहिले इतके तरी दुष्काळ नाहीत ना महाराज. होय अण्णा, तुमच्यासारखं आहे का आम्हाला? येणे करी. तुमचं वय किती आता? वय किती? वय 55. म्हणजे एसटी फुकट असेल ना आता? त्याच्यात नाही का 55 मध्ये नाहीत बसत वाटत. तुमच्या काळामध्ये गोड खायचं म्हणल्यावर सणाला होतं का रोज होतं? आणि आता मग याच्यापेक्षा आमचा काळ बरा नाही. काही ताण घ्यायची गरज आहे का मला सांगा ना? अहो, इतकं खायला झालंय आता, डोकं राहिलं नाही इतकं खायलाय. काल एक जणाने 17 झपाटे खाल्ले. तू अरे त्याला म्हणलं मरशील तू. तो म्हणला हे फक्त पाण्याला आधार आहे, काय गाव खातो का काय? अहो, अन्न जरी लोकांचं तर पोट आपलंय ना महाराज. विठ्ठला. काहीच कमी नाही माऊली महाराज. बरं पैशाची कमी लोकांना? खरं सांग. आता या मंडपात कोणी बी हातवर करा, माझ्याकडे मोबाईल नाही, आजचं पाकिट द्या. नाही नाही, कोणीच हातवर करू नका. आणि केला तरी मी पाकिट म्हणलं, पैसे नाही संपत बुवा. महादेव महाराज खाण्यात बी चांगले, पैशात बी बाबा चांगले. बरं, कपड्यात सुद्धा सगळे चांगले. काल आमच्या गावाकडे एका बाईनं साड्याचं कपाट उघडलं, साड्या तिच्या अंगावर पाड्या, बाई मिली. मग मला नेमकं सांगा, कमी कशाची? तरी सुद्धा इतकं भरपूर असून बी पहिल्यापेक्षा आत्महत्या वाढल्या का कमी झाल्या? हॅलो, वाढल्या. पहिल्यापेक्षा आत्महत्या वाढल्या. पहिल्यापेक्षा फुकून घेणं वाढलं, इरीत उडी टाकणं वाढलं, औषध घेणं
आणि पाहिलं इतकं तर संकट, मग माणसाला झालंय कोणता रोग? सगळं भरपूर आहे, सगळं भरपूर आहे, हरवलंय फक्त माणसाच्या चेहऱ्यावरलं समाधान. आणि समाधानाची जागा फक्त 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 कीर्तन येणे सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान सदा चित्ता समाधान की सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा घोष करू हरी कथा सदा चित्त समाधान सदा चित्त समाधान सदा चित्त समाधान सदा नाम घोष करू हरी कथा येणे सदा चित्ता समाधान. पुढं चांगलं राहिलं माऊली भाऊ, एवढी जागा चांगली आहे आता. पुढंच काही चांगलं नाही. दोन माणसं वाट्यावर बसली, एकूण एकाबद्दल नीट बोला ना. दोन महिला जर नदीला धुणं धुवायला गेले तर हरिपाठ म्हणल्याशिवाय राहीना. म्हणून तुम्हाला म्हणलं ते कीर्तन ऐकायला आले ते फार मोठं त्याचं पुण्य आहे महाराज. आता काय सिरियल चालू आहे तरी महाराज एकाचड एक मालिका सोडून कीर्तनाला ये ना महाराज. पैशाच्या मस्तीत जगणारे माणसं मी भरपूर बघितली, सत्तेच्या मस्तीत जगणारे माणसं भरपूर बघितली, तारुण्याच्या गुरमीत जगणारे माणसं भरपूर बघितली, पण परमार्थाच्या मस्तीत जगणारं गाव फक्त सोन नाही महाराज. अहो पडत्या पावसात सुद्धा लोक कीर्तनाला लय गाव बघितले महाराज. पाऊस चालू होडन माणसाने मंडप सोडणं सगळंच महाराज. कोणी ना इनेकरी पखवाजे गायक हे आमच्यातले आमच्यातच करावं लागतंय महाराज. पण एवढा पाऊस होता तरी महाराज उपस्थिती मला माऊली भाऊ आले आले म्हणले जेवढे गावात लोक आहेत महाराज आमचं गाव असं आहे तेवढे कीर्तनाला येणार म्हणजे येणार. म्हणलं पडत्या पावसात ते म्हणले बघा आणि खरंच आहे विठ्ठला. बाकी तुमच्या संघ आमच्या संघ काही येणार नाही महाराज. हे आपण जेवढं कमवायलो आता कोणाकरता कमवायलो? आता मी कमी तू पोरा करता का माया करा हा ते बुटाने हाणीन का नाही भरोसा आहे का? तरी सुद्धा मरमर चालू आहे. पण वर गेल्यावर हिशोब याचा होत नाही ना. हा तिथं गेल्यावर रट्टा लावला. तिथं कोणी जेलात गेलं नाही का? जेलात हातवर करा. मी तीनदा गेलेलो मी तीनदा गेलेलो. तुम्ही म्हणतात मग एवढं बेकार धसकट इथं कशाला आणलं? म्हणजे मी पाहुण्याला भेटायला गेलो असं नाही गेलो. तिथे गेलो आपली कस्टडी असते महाराज बरोबर का नाही? गुन्हा कबूल केला तर बरं, नाही कबूल केला तर काय? तिथे गेल्यावर 16 गाव फिरून जावं लागते माऊली भाऊ. तिथे गेल्यावर आपल्या नावाची फाईल टाकतात. कोण्या गावचे आहेत? पत्र तरुवर खैराचे गाडीला गिर जरी 6 असले ना रस्ता बघून टाकायची. पखवाजा किती भारी असला कीर्तनकाराकडे बघून वाजवायचं. याला म्हणते पखवाजी इतकं. आणि सगळ्यात हार्ड इशे म्हणजे मृदंगी मारा. जेवढी ताकद मृदंगाला खर्च करावं लागते तेवढी कीर्तनाला नाही, गायला नाही. आणि बसणाऱ्याला सगळ्यात हार्ड इशे मारा. कारण कीर्तनकाराला चलायचंय त्याच्यात आलं
गायकाला चालायचंय. सगळा कीर्तनकाराचा प्राण म्हणजे मृदंग वादक विठ्ठला. सगळी विचारपूस केली जाते तिथं. बाबा कोण्या गावचे आहेत? म्हणले सोन्याचे आहेत. कीर्तनाला गेलते का? म्हणले नाही. टपू टाकलं की डोळ्यात पाणी येते महाराज. आपल्या पदरचा एक शब्द नाही. पहिल्याने मारती मारुती तोडीती पुन्हा जोडते आणि मग नुसतं यमाकडे बघत आहे असं डोळ्यात पाणी येते. काय म्हणले नाथ महाराज? एका जनार्दनी सांग काय तोंडे आहावा चरडे बोलताची बोलताची कुडी प्राणा बाहेर नाचला कुडी प्राणा ओढाड सापडे जैसे झाल्या हार सापडे जैसे धरा चोर यात ना धरीत चोर यात ना धरीत. याला म्हणजे पाठांतर महाराज. नाटातले अभंग नाही ते यमाशी करुणा बाहेर काढी ती बाहेर काढी ती हा बाहेर काढी ती उडी प्राण वढाळ सापडे चोर यातना पुढं. क्या बात आहे. सुरुवात काय? गोड अभंग. आणि द्रौपदीत गोडे महाराज आणि काय काय यातना करते त्याच्या पुढं सांगितलं रे. हा त्या बघा देव कोणी अंग पुढं तेव्हा का पुढं. लईच गोड माणसं आहेत महाराज. आणि ते नुसतं बघितलं तरी तू कोबरा काय म्हणले अंग कापतोय माणसं. देव कोणी अंग तय नदी माझी लय आता लय बेजार करते हो. काय सांगू आता मी जाऊन आलोय म्हणून तुम्हाला सांग. संताचा शब्द आपला काय संताची पायी त्यांनी लिहिलंय म्हणून आपल्याला माहिती ना. आणि किती बी झाकून पाप करा लोकांपासून झाकत आहे. गावापासून बी झाकण बायकोपासून बी झाकण. पण त्यांनी 2 कॅमेरे इतके पॉवरबाज बसून दिलेत. कोणी? देवानी. एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. जुनी कविता होती माऊली महाराज. पिते दूध डोळे मिटून जात मांजराची मनी चोरट्याच्या कार भीती चांदण्याची. सरावर राहता नाही कंप का सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा. काय काव्य होतो महाराज. डोळ्यात पाणी यायचे असे आपण ऐकलेत महाराज. काय जुनं होतं. लिंबोनीच्या झाडा मागे आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला. काय आवाजात माधुर्य महाराज. हो आमच्या माता भगिनी काय गाणे म्हणायचे महाराज. आता हे लेकरू पाळण्यात टाकले याने जर झोका द्याला ना काय गाणे म्हणते. हाड ते आमची बायको म्हणलेली हाड कुत्तू कल्याण केलं भाऊ म्हणलं तो. कोणतं गाणं आहे महाराज ते हाड कुत्तू. त्याची जीवनात जी हाडाहाड चालू होती अवघड आहे महाराज. काय गाव करायचं. अहो लेकरू जर पाळण्यात टाकावं मधलंच आहे ना आणि झोक्याची दोरी वाढावं. सांडी रे
सांडी बाळा सांडी संसार चौंदू अरे माशिया मोहळ रे रचिल रे. तुम्ही फक्त महाराज या असे अभंग म्हणून बघा लेकराला झोप लागते का नाही. नुसती झोप नाही लागणार महाराज बोध होतो लेकराला. माशिया मोहळ रे रचिला रे कंदू हा देह नाशिवंत मळमुद्राचा हातात खेळी द्यायची गरज नाही मला. पण या गाळच्या अभंगाचीच पावर आहे मला. त्याच्या कानात असं ध्वनी गेला ना संताच्या शब्दाचा. काली एक म्हातारी म्हणली मला अभंगाची गरजच नाही त्याला मी पाण्यात टाकावून झोपावं सगळंच. म्हणलं तू पाणी जरा गरम कमी वापरीत आहे मला. त्याला असं पाणी वापरीत तू ह्या बोटाला काही होत नाही. तू हे बोट वेगळे त्याला एकच अंग वेगळं. आणि मग म्हणते मी आंघोळ घातली की पटकन झोपत आहे. ते झोपत नाही ते तुला काय म्हणते कीर्तन झाल्यावर सांगतो. विठ्ठल जीवन आहे महाराज पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणि सुवर्ण संधी डबल नाही. प्रत्येक इंद्रियाची तपासणी वर गेल्यावर डोळे दिल ते काय बघितलं हात जोडून आम्हाला सांगावं लागतं चुकलं महाराज. आणि तिथं चुकीला माफी नाही. लोक तरी खंबार तुम्हाला सोडून देतील. चुकलं चुकलं म्हणतील. माणूस चुकीचा पुतळा आहे पण तिथं मापच नाही. डोळे दिल ते काय बघितलं नाही नाही. कान दिल ते काय ऐकलं. पाय दिल ते कुंकड गेले. एकदा दाबे गेलो का संत म्हण नाही जमत नाही फटके देतील महाराज. म्हणून संत म्हणले अरे हे सगळं आम्ही बघितलेलं आहे म्हणून तुमच्याकडे बघून आम्हाला तळमळ येते. बाबा हे जीवन तुला डबल नाही. अनमोल किमतीचा ठेवा आहे. मनुष्य जन्मान मोल रे तो मिट्टी में न रोए रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं रे. डबल नाही. पाया बाबा दारू पिऊ नको विष पिऊ नको आत्महत्या करू नको आणि मिळालेलं आयुष्य बरबाद करू नको. दारू पिऊ नका पामाराचा उपदेश. आणि सगळ्यात जास्त चांगली बायको कोणाला भेटत महाराजाला चुकून बी नाही. आता आम्ही इकडे कीर्तन घरी विचारावं कुठे गेलेत महाराज उधळलंय. अवघडच का म्हणले का नाही महाराज. दारू पिणारीची बायको नवऱ्याला कधी उधळ म्हणली अकावात नाही. पुन्हा मार खायला निबर किती मार आवाज होऊ देत नाही माझा. महाराजाच्या बायकोला कधी कव्हायना चापड आला सऱ्या गावात दांगडू महाराज आणि काहीच नाही बर का विठ्ठल. माऊली महाराज बायको धोरणात मिळाली तर बरं नाही तर काहीच करत नाही. मी नेहमी 4 वाक्य सांगतो संपत. मुलगा ताब्यात असला बापाची शोभा आहे. सून ताब्यात असली सासूची शोभा आहे. देव ताब्यात असला भक्ताची शोभा आहे. आणि बायको ताब्यात असली तुम्ही म्हणतच नाही तो अनुभव आले या जगात. आता इथं लग्न झालेले माणसं हातवर घ्या. इतके बरं मजा नाहीतच आहे मला माहिती. पण हातावरी का घेत नाहीत इतके वैतागलेत. सगळं म्हणा दारू पिणारा माणूस बी इतका चांगला असतो दादा. फक्त त्याच्याकडे अवगुण कोणता आहे फक्त दारू पिते. नाही तर ती जात खोटं कधी बोलत नाही. नाही तुम्ही आणखीन बघा महाराज दारू पिणारं महाराज ते मरण पण खोटं बोलत नाही. तुम्ही फक्त माळ करायला रस्ता विचारायचा आणि दारू पिणारा विचारायचा पटकन कोण सांगत माळकरी चौकशाला करणार. त्याला म्हणलं कीर्तनाला जायचे कुठले तुला काही गरज आहे भांड्या पंचायती करायची. तुला विचारलं काय त्या लिस्ट म्हणत त्या गावाला जायचं. ते काय म्हणणार इकडे कशाला आली. अहो कीर्तन आहे तुमचं बघितलं भावत कापासून करायले
जमत आहे का इतक्या काय काय तर अशी भेटत देत महाराज. परवा मी एक जण रस्ता विचारला, म्हणलं त्या गावाचा रस्ता सुधारणा सांगा. ते काय म्हणलं माहिती का मला, अण्णा सरळ. अरे म्हणलं हान तू का रस्ता सांगू, मला म्हणते सरळ. माऊली बुवा गेलो मी सरळ. पुन्हा म्हणते वाकडं, झालं वाकडं. पुन्हा म्हणते सरळ, पुन्हा त्याच्यापाशी झालो. त्याला मला एक रस्ता सांगण्याची पद्धत आहे का, तेव्हा मला मी आधी सांगून बघतो ऐकतो का कसं. आणि दारू पेणाऱ्या नुसतं म्हणायचं अहो ते सोन्याला जायचो, ते काय म्हणते माहिती महाराज, त्यांनी सरळ म्हणणं महाराज गावात जाणं सगळंच. फक्त अवगुण एवढाच त्याच्याकडे, कोणता दारू पेते. त्यांनी जर दारू सोडून दिली त्याच्यासारखं महाराज चांगला माणूसच नाही महाराज. खतरनाक तितकेच असतील महाराज, लय चापतो. एक दारू पेणार फुल दारू पेणार रात्री एकला घरी आलो, बायकोला म्हणता दरवाजा उघाड. ती म्हणली उघडीत नाही. तो म्हणला तो जर दरवाजा नाही उघाडा मी जीव देत असतो. घरापुढं आड होता असा. बायको म्हणली दे जीव. द्या म्हणल्यावर मग यांनी काय केलं, अण्णा असा दगड घेतला आड टाकला. बायको म्हणली माय कपाळाचं कुंकू मेलं काय बघा. बायको बाहेर आलेली आतमध्ये गेलं, कडी लावून घेतली. काय आता याच्या पुढचं अजून राहिलेलं पण सोन्यात न ग विठ्ठल. पुन्हा महादेवा म्हणायचे वय कमी लय सरपट बोलायले, नाही तर आमचं कीर्तन म्हणजे दगड ठेवून उभाटी पाळी हो. आजपासून निर्णय करा महाराज, मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे. आमच्या गावचे सरपंच, त्यांना इतिहास विचार. मला गाडीवर नाव टाकायचं होतं इतिहास मत पूछो, पण म्हणलं नको. आमचे वडील खानदानी दारू पिणारे होते. आमच्या वडिलांना उठलं की दारू लागायची. खानदानी दारू पिणारे त्याला म्हणायचं. बाप दादापासून दारू पिणारा घराणा आमचा. त्या बघा तरी तुम्ही हसतात. पण आमच्या आईनं ठरवलं एका दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो. आणि पावर जर कोणाची असं ना महाराज, या माता भगिनी माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत महाराज. यांनी जर ठरवलं का महाराज, लेकराची क्रांतीच होती महाराज. पण हातात द्यायची. माणसाला काय महाराज, उद्योगाकरता दिवसभर घर सोडावं लागतं. माणूस लेकराला संस्कार देऊ शकत नाही. माय जितकी पॉवर बाज वागण तितकी लेकराची क्रांती लवकर होती महाराज. आणि बघा तुम्ही एखादं लेकरू जर चांगलं निघालं ना, बाळा उठ बर, पूर्ण नाव सांगतो. क्या बात आहे. कितवीला आहे शाळेत तू? 5वीला. आई जास्त आवडती का पप्पा? आई. बस काय. लय बारीक आहे बरं का मला. इतक्या कमी वयात टाळ घेतला, आता जोरदार टाळी वाजवत त्या लेकराला. कसा चेहरा बघा. वारकरी संप्रदायातलं तेच. आता मला पोरगी नाही ना, ते त्याला जावईच केलं असतं मी. नंबर 1. कोणत्या बी लेकरायचं त्याच्या तोंडातून पहिला शब्द कोणता येतो? आई. कोणता बी कीर्तन करायला. कविता पहिली कोणाची? नभीची चांदणी तू ग चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेला. आई देवा पाशी मी ग, आई तुलाच ग मागेना. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. मला बी तेवढं येत नव्हतं म्हणून मी हात तिकडे गेला. माय बाप चांगले वागले, लेकरं नीट वागणार. गुरुजी चांगले वागले, विद्यार्थी नीट वागणार. आणि कीर्तनकार नीट वागला, लोक धोरणातच राहणार.
पण हे मुद्दा आहे. म्हणून हे मिळालेलं जीवन बर्बाद करू नका. दारू पिऊ नका, विष पिऊ नका, आत्महत्या करू नका. मिळालेलं जे आपल्याला जीवन आहे, मिळालेली जी आपल्याला वेळ आहे, मिळालेलं जे आपल्याला काळ आहे, महाराज म्हणजे तुम्ही वायाला घालू नका. जैनी संत म्हणले आमच्या जीवनातला वेळ थोडा बी वायाला गेला नाही, फक्त गेला संत तितकाच. शिंक जांभई खोकला तितका वेळ माया गेला, तितका वेळ माया गेला, वेळ वाया गेला. जांभई खोकला तितका वेळ माया गेला, इतका वेळ माया गेला. अरे शिंक आली, वेळ वायाला गेला. फगला आला, तितकाच वेळ वायाला गेला. आता आपल्याला आळस येणं साहजिक आहे ना. मला आळस देताना लोक कोण्या देवाचं नाव घेते? ते काय म्हणजे आयो, आणि दुसरे तर इतके नगिनी आहेत काही काही, आग ग ग ग ग ग ग. पण देवाचं नाव येत, त्याला पुण्य करावं लागतं महाराज. काय आजूक बी महाराज कीर्तनकारला लाजित इतके काय काय असे जातीवान भजने जुने महाराज. वारकरी संप्रदायातले निष्ठावान माणसं 4ला उठणार म्हणजे उठणार, गार पाण्याने आंघोळ करणार, आणि पाण्याचा तांब्या अंगावर पडला काकडा सुरू होणार. जातीवान भजनी म्हणते त्याला महाराज. काही भजनी येत काही शिजणी येत. सप्ताह आलं की भजन करणारे तुम्ही आहे, पण अखंड जो भजन करतो ज्ञानो महाराज म्हणजे सारखं भजन महाराज. जीवनातली वेळ थोडी बी वायाला नाही जाऊ द्यायची. म्हणले महाराज मग आम्हाला जर वेळ वाया जाऊ द्यायची नसेल, आमची वेळ जर सार्थकी लावायची असेल, नेमकं काळ आमचा कशात खर्च करावा? काळ सारा चिंतने एकांतवासी गए गास्ताने. प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या
महाराज इतक्या चाली बदलणारे बघितले का महाराज टाळी वाजवा डबल एकदा बेस्ट आणि नुसती टाळी वाजू नका अशा माणसाची शेवटला बी कदर केली पाहिजे काय महाराज आणि एक कला आहे महाराज इतकं सोपं नाही एका रागातून माऊली महाराज दुसऱ्या रागात गेलं पुन्हा पहिल्या रागावर येता येत नाही महाराज 7 दिवस गायक आहेत महाराज काय काय राग बदलला ना पुन्हा शेवट चाल संपवावं लागली पण नाही मेळ खाला महाराज पण इतक्या चाली बदलून पुन्हा त्याच जागेवर आलो पाहिजे गाडी किती महागाची असू द्या गाडी पळविणं सोपं आहे का कंट्रोल करणं सोपं आहे काहीतरी बोलाव पळवा ना सोपं पण अवघड आहे पकवाज वाजितानी जलद गती करणं सोपं पण पुन्हा जागेवर येणं कीर्तनकाराचा खेळ तसाच आहे एकदा जर तास सुटलं आणि तासाच्या बाहेर जर बी पडलं पुन्हा कळपायला लई तकलीफ होती महाराज तसं कीर्तन एकदा जर अभंगातून सरकला पुन्हा जे ठल करावं लागते पण अभंगाचं मत नाही गवसतच नाही चाकुरी महाराज पण महाराज ते माऊलीची कृपा आहे महाराज काळ सारावा काळ सारा काळ सारा एकांतवासी काळ आपला कशात खर्च करा चिंतनामध्ये चिंतेत नाही बरं का बरेच लोक चिंतेमध्ये काळ खर्च करतात काल मला एक जर म्हणलं आमचा आजा तुपाने हात धुत होता अय म्हणलं तू मरशील ना काऊन ताण घेतो तू ते तुपाने धुत होता तू बघ तू ते मागचं नको विचार करू विठ्ठला काय काय माणसं महाराज माऊली त्याला कायच घेणं नाही नुसता ताण त्याच्या डोक्यात एनी टाइम लईच माणसं बिघडे आणि तू काय करला लईच महाराज बिघडे आणि तू कुठे आहेस आपण लोकांची निंदा करण्यापेक्षा आपण बघितलं पाहिजे किती पाणी काय काय माणसाला कवडीची अक्कल नाही मला आता एखादा आमदार आहे खासदार आहे लेवलचा माणूस त्याचं आपलं काही घेणं नाही का त्याची निंदा करण्यात काय अर्थ आहे का त्याला कामाचा आढावा येत नाही तुला आढावा कळू तू कशाचा असतो इथून राहून म्हणायचं मोदी साहेबाचा निर्णय चुकला तुला कळत का वांग कळत काय आपण कोण्या पक्षाचे नाही पण तुम्ही कोणत्या माणसाला नाव ठेवता त्याची जरा काही आपल्याला गणित तर माहित पाहिजे ना आपली लेवल कुठं आपण माणसं कोण निंदा करणं कोणाची आता मला जर त्यातलं काहीच कळत नाही त्या माणसाची निंदा करणं आपण चुकी ना तुम्ही म्हणता त्याच ना मी कोण्याच पक्षाचा नाही मला जशी माणसं तशी अभंग तुम्ही राष्ट्रवादीचा माणूस आला घडी घडी काळ वाट यायची पाय नुसतं घडीवच बोलणार काँग्रेसचे माणसं आले उभारीला हातावच बोलायचं एक जण म्हणला मी भाजपचा आहे वचन आहे का कमळापती कमळ बोलायचं एक जण म्हणला मी अपक्ष आहे पांगुळ झालो तेव्हा नाही हातात मी नेहमी सांगतो महाराज लोकांनी कधीच राजकारणावर बोलायचं नाही हे स्टेज त्याचं नाही स्वतंत्र स्टेज आहे महाराज पण आता ते इथं सांभाळावं लागलं आमच्या लोकांना सुद्धा कारण नाही सांभाळवा बोलू का पुढं तुम्ही जाणकारी विठ्ठला लई माणसाने मागचा बी विचार करायचा नाही लईच पुढचा बी करायचा नाही आता कोण्या काळात जगायचं हे बघायचं लईच मागचं जर काढीत बसलो काय जुने माणसं होते आपलं जगायचं राहून जायचं तू कोबराचे अभंग माणूस जर पंचपक्वान्नाच्या ताटावर बसला तर त्यांनी त्या ताटाचाच आनंद घेतला पाहिजे पंचपक्वान्नाच्या ताटावर बसला म्हणून तू काल ह्या टायमाला मी हागंदारीला होतो तुला काय डोस आहे का तू कोबराय म्हणले भोजन समाई ओकाचा आठव भोजन समाई ओकाचा आठव भोजन समाई ओकाचा आठव आवलिया जीव दुःख पावे आवलिया जीव दुःख पावे आवलिया जीव दुःख पावे हे माणसाकडे बसायचं नाही मला आणि लय पुढचा विचार करायचा नाही काय काय माणसं पुढचा विचार करतील मी आमदार होईन कवा पुढचं बघायचं नाही आता काय आहे ते बघायचं आनंदात जगायचं काही खरं नाही माणसाचं पाण्याचा बुडबुड आहे कवा सरकन जीवन भरोसा आहे काहीच उपयोग नाही मारा कवा माणसं शरीर पडन आणि काहीच लागणं मरायला मारा पहिले लोक तरी मरत नव्हते आताच्या लोकांना मरायला टाइमच लागणं आहारात सुद्धा तर राहिली नाही खाण्यामध्ये सकस आहार नाही पहिल्या माणसं इतक्या ताकदी बी राहिल्या नाही मारा अण्णा खरंय खोटं तिने करी 100 किलोचं पोतं उचले होते का नाही तुम्ही 100 किलोचं दन कंती बी असं काय मला
100 किलो. आता इरेस थैली किती किलोची? हा 5 उचल ती का? ती उचलायला मी पप्याच्या आईला म्हणतो ए धरू लाग. कशाला जगू तू कुठून बाजूला गेलो होतो आपण? लय पुढचं बघायचं नाही, लय मागचं बघायचं नाही. आताचा काळ कसा खर्च करायचा हे बघायचं. कारण 3 गोष्टी डबल नाहीत, बाकीच्या कोणते बी डबल मिळाले. तोंडातला एकदा शब्द गेला वापस येत नाही, तर मग त्याला माफीच मागावं लागते. पुन्हा त्याला दुसरा इलाज नाही. कीर्तनकाराचा सुद्धा बोलता बोलता एखादा शब्द घासारला तर त्याला एकच पर्याय. आता ते शब्द वापस येत नाही, त्याला एकच पर्याय माफी मागणं. तेव्हा लोक शांत बसतील. तोंडातला शब्द गेला डबल येत नाही. आपली इज्जत आबरू एकदा गेली डबल येत नाही. आणि तिसरी गोष्ट आयुष्यातली वेळ गेली डबल येत नाही. म्हणून मला काळ सारावा चिंतेने, चिंतेने नाही चिंतने. चिंता करायचीच नाही. कायला चिंता करायची? ज्यांनी गळ्यात माळ घातली, कपाळावर अष्टगंध लावलाय, त्यांनी चिंता करायची नाही. कबीरदास महाराज म्हणले फकीर होकर फिकीर करताय ओसाला गादाय. आपली चिंता आपण चिंतन करायचं ना. आपली चिंता तुझी चिंता त्याशी, तुझी चिंता त्याची सर्व, तुझी चिंता आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, तुझी चिंता त्याची सर्व आहे, त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची. तुझं नाव काय? हा आता हे आपल्या गळ्यातलं काय? माळ. बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र तुमच्या इकडे लग्न झाल्यावर किती दिवशी घालते? पहिल्या दिवशी. आता मला सांगा, एकदा बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, तिची सगळी जबाबदारी तिच्या बापावर जाती का आपल्यावर ढकलत? आपलं. आपण तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, ती आपलं काय घेते? एकदा नाव घेते. कोणाचं? नवऱ्याचं. मग एकदा जर तिनं नवऱ्याचं नाव घेतलं, तिला आथपासून इतीपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? नवऱ्याची. मग एकदा नाव घेतल्यावर जर नवरा सांभाळतो, एकदा देवाचं नाव घ्या, शेवटपर्यंत सांभाळ. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. चिंता नाही करायची, चिंतन करायचं. आणि चिंतनाची एक पावर आहे, ज्याचं आपण चिंतन करतो त्याचं रूप आपल्याला प्राप्त होतंय. चिंतने चिंतने तद्रूप. आता मग कोणाचं चिंतन करा. देवाचं चिंतन केलं तर देवाचं रूप काय? गोजीर. आवडे रूप गोजीरे. आणि देवाचा मूळचा स्वभाव आहे सुखरूप. सुखरूप आहेसा. देवाचं चिंतन केलं शेवटला सुख. आणि संसाराचं चिंतन केलं शेवटला, कारण संसारातला कोणता बी पदार्थ घ्या ठणका दुःखाचाची. दादा एक जर इचू काय राहिलं काही करा, तुम्ही म्हणता महाराज इचू कुठं इकत येत का? काही बी इकत आहे, दुकान टाका. तुम्ही साप बी विकायला आणा तरी लोक घेतात. कशाला? लोकांच्या घरात सोडायला येतात लोक. अडचण नाही वाटत. हो ते असे 4 ढिगे केले. तरी किती ढिगे केले? 1 2 3. ते घेणारा माणूस म्हणले पहिला केवढा? म्हणले 1000. म्हणले दुसरा म्हणले 1000. म्हणले तिसरा म्हणले 1000. चौथा 1000.
ते घेणार म्हणला तो मेंदूत पाणी का? पण आता इचू जरी 4 ढिगा असले प्रत्येक हजारालाच कस काय हे मला माया मेंदूत पाणी नाही तू ह्या गुडघ्यात पाणी आहे. तुला डोकसं नाही म्हणे याच्यातला तू ढीग कोणता घी इचू कोणता बी घी ठाणका मात्र कोण मला सारखाच आहे. तसं संसारातला कोणता पदार्थ घ्या ठाणका दुःखाचाच आहे. कारण त्याचं मूळच दुःखात आहे. संसार दुःख मूळ दुःख बांधावा आहे हा संसार. दुःख बांधावा आहे हा संसार. या संसार नगरी बाजार भरला बाई. या संसार नगरी बाजार भरला सुख नाही यात सुख नाही. संसार नगरी गुरुजीनं प्रमाण राईट दिलं. दुःख बांधवडी सुखाचा विचार मूळ दुःख आहे. म्हणून त्याचं चिंतन करू नका म्हणले. मग चिंतन करायचं ना परमात्म्याचं करा परमार्थाचं करा. एक तर देवाच्या गुणाचं चिंतन करा गुण गाईन. एक जण मला नाही गुणाचं करायचं देवाच्या रूपाचं करा रूप पाहता. एक जण मला नाही रूपाचं देवाच्या नामाचं करा नामाचे चिंतन प्रगट पसारा. कशाचं का व्हायना करा पण देवाचं चिंतन करा. मग त्याच्या कोणा बी दरवाजाचं करा. डोळ्याचं चिंतन करा देवाचे करा नामाचं करा देवाचे करा गुणाचं करा देवाचं करा स्वरूपाचं करा देवाचं करा. पण काही का व्हायना करून आपल्या आयुष्यातला काळ देवात म्हणजे परमार्थात घाला. काळ सारावा म्हणले. मग त्याला घटक चांगले पाहिजेत ना. पुढं एकांतवास पाहिजे. पुन्हा गंगेचं स्नान पाहिजे. पुन्हा देवाचं रोज पूजा पाहिजे आणि प्रदक्षिणा रोज तुळशीला पाहिजे. आता इथं हात वर करा बरं रोज तुळशीला प्रदक्षिणा घालणारे. हे काम जास्त माणसाकडे नसतेच महाराज. कोणाकडे करा बरोबर. तुम्हाला मै शपथ खरं करा बरोबर आहे ना. महिला भगिनी मला तुळशीची सेवा करणार मला. आणि ज्याला तुळशीची सेवा घडली काय म्हणले नाथ महाराज. तुळस असे ज्याच्या घरी लक्ष्मी वसे त्याचे घरी. श्री हरी क्रीडा करी स्वानंदे. तुळस असे ज्याचे घरी लक्ष्मी वसे त्याचे घरी. येवनी श्री हरी क्रीडा करी स्वानंदे. क्रीडा करी स्वानंदे स्वानंदे. लयच गोड आपण महाराज एक कीर्तन मालिका आहे. तुम्हाला जर कधी पैठणला गेले तर घ्या म्हणा. धन्य तुळशीचा महिमा. काय तुळशीचं वर्णन केलंय महाराज. तुळस असे ज्याचे घरी लक्ष्मी वसे त्याचे द्वारी. येवनी श्रीहरी क्रीडा करे स्वानंदी. जगाचा मालक त्याच्या घरात खेळतो महाराज. पण कशाची सेवा केली. आता आपण तुळशीला पाणी लवकर घालतो का. आता इकडे द्राक्षाचा बाग नाही म्हणून ज्ञानोबाराचा दृष्टांत इकडे सांगायला जमत नाही. ज्ञानोबा काय म्हणले. तुळशीची या तरी झाडा दुरुनी न घेपे शिंतोडा पण द्राक्षाची या बुडा दुधाची गालीजी. म्हणजे तुळशीला लांबून शिंतोडा सुद्धा फेकीत नाही.
आणि द्राक्षाला दूध घालतो. त्याला माहिती तुळशीला किती पाणी घातलं ह्या तुळशीचे लाकडं आमच्या पोरीच्या लग्नाला मंडपाला कामा येणार. आणि मग द्राक्षाला का दूध घालतो त्याला माहिती द्राक्षाचा मळा खिसा सदा खुळखुळा. जिथं माणसाला काहीतरी मिळत आहे ना तिथंच माणसाची प्रवृत्ती आहे. विठाला एकांतवास नंबर 1, देवाची पूजा नंबर 2, प्रदक्षिणा तुळशीची नंबर 3. चिंतरी एकांतवासी गंगा स्नान देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि इतकं करण्याकरता आहारावर जाय नियंत्रण युक्त आहार. 4 लोकांचं अन्न कधी पोटात जाऊ द्यायचं नाही. आपला टाइम संपलेला आहे. कोणाकोणाचं भिकाऱ्याचं अन्न कधी खायचं नाही, राजाचं अन्न कधी खायचं नाही, वेश्येचं अन्न कधी खायचं नाही, आणि अत्याचाराने ज्यांनी कमवलंय त्याचं अन्न कधी खायचं नाही. 4 लोकांचं. आणि माणसाला ज्याला जगायचं त्यांनी 5 नियम पाळायचे. ऋतभूक, हितभूक, मितभूक, आभूक आणि आशाक भूक. वेळेवर जेवायचं आरोग्य चांगलं राहतं. थोडं खायचं आरोग्य चांगलं राहतं. कमी भाज्या खायच्या आरोग्य चांगलं राहतं. खायचंच नाही आरोग्य चांगलं राहतं. एक जण मला मरण मिळाला तरी बी रोग व्हायचा नाही. विठ्ठला याच्यात 50% अन्न टाकायचं, 25% पाणी टाकायचं आणि 25% जागा रिकामी ठेवायची. युक्त आहार. आणि त्याच्याकरता ते अन्न पचण्याकरता युक्त विहार. थोडं फिरलं पाहिजे म्हणजे अन्न पचन होतं. युक्त आहार विहार. नियम इंद्रियाशी सार. रोज इंद्रियाला नियम पाहिजे. कोणता नियम पाहिजे? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबा तुम्ही आई कारे कान कान माझ्या विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे नियम असा लावा इंद्रियाला. प्रत्येक इंद्रियाला रोज वळण लावायचं. मना सज्जना भक्तिपंथीची रोज उठलं की त्याला वळण पाहिजे. आणि एकदा वळण पाड्याव का पडिले वळण इंद्रिय नियम इंद्रियाशी सार. म्हणजे नासावी बासर. बासर म्हणजे इकडं बासर का? बासर म्हणजे स्वच्छंदी पाहिजे. आळस नसला पाहिजे. म्हणून महाराज नसावी बासर. आणि लय झोप नसावा. काय काय माणसं लय झोपीला पक्की कहा बी बघा घोरतीतच महाराज. झोपलं नाही पाहिजे जास्त महाराज. देवाकडे ज्याचा प्रवास चालू झाला ना त्याच्या 2 गोष्टी कमी व्हावा. त्याचा आहार कमी झाला पाहिजे आणि त्याची झोप कमी झाली पाहिजे. समजून चालू आपण देवाकडे चाललो. हो म्हणून महाराज म्हणले नसावी बासर निद्रा म्हणजे झोप. आणि जास्त भाषण नसावं. अनंत वाचाळ बरळती. आणि याने काय प्राप्त होईल? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि याच्याकरता सोपं नाही. देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा. आणि इतकं जर तुम्ही संताच्या सांगण्याप्रमाणे केलं होईल आघवा. तुका म्हणे आनंद विठोबा जय विठोबा रखुमाई.